नमस्कार, मी किशोर नाईक गावकर वार्ता गोव्याची या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। तुम्ही पाहताय गोव्याचं पहिलं मराठी महाचॅनल गोवन वार्ता लाईव्ह। चला तर बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने। मोलेतील 3 प्रकल्पांविरोधात काँग्रेसची शनिवारी मडगाव लोहिया मैदानावर जाहीर सभा। एनजीओना सहभागी होण्याचे आवाहन। आयआयटी शिफ्ट करा, प्रतापसिंह राणेंचा पुनरुच्चार। मागील 8 महिने कोविडमुळे ठप्प झालेले सांस्कृतिक कार्यक्रम अखेर होणार सुरू। डिसेंबरमध्ये उघडणार अधिकृत पडदा। राजीव गांधी कला मंदिरात डिसेंबरमध्ये फुगडी स्पर्धापासून सुरुवात। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरुवात। डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात अटीतटीची लढाई। मतमोजणी प्रक्रियेवरून वाद। रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून अटक। वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी कारवाई। सूडबुद्धीने कारवाई केल्याचा रिपब्लिकचा दावा। रेशन कार्डवर मिळणार 1 किलो कांदे। 15 नोव्हेंबर नंतर सरकार घेणार पुढील निर्णय। लोकांचा भ्रमनिरास। मगो पक्ष पाडव्याच्या मुहूर्तावर करणार पक्ष बांधणी आणि विस्ताराचे काम सुरू। कोळसा सनबन नरकासूर स्पर्धाबाबत ढवळीकरांची सरकारवर प्रखर टीका। पीएस शिक्षण संस्थेच्या चौकशीची मागणी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मोलेतील 3 प्रकल्पांविरोधात गोवा काँग्रेस आक्रमक। शनिवारी काँग्रेसची मडगाव लोहिया मैदानावर प्रकल्पाविरोधात जाहीर सभा। सभेला पक्षाचा झेंडा नसेल। एनजीओनी सहभागी होण्याचे काँग्रेसचे आवाहन। 70 येथील आयआयटी रद्द करा असा प्रतापसिंह राणेंचा पुनरुच्चार। आता खूपशे ऍक्टिव्हिस्ट गोयच्या खातीर खूप काम करतात आणि एक वेगळ्या तरेची जागृतकाय गोंयभर जाल्ली आसा आणि आमी मागतात ह्या सरकाराकडे की तुम्ही लोक कितें सांगतात ते आयकून घेवपाचे कर्तव्य जो सरकार आसा त्या सरकाराचे ते कर्तव्य आणि ह्या सरकारान ते कर्तव्य करपाचे हे आम्ही गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आयज फोर्सफुली ह्या सरकाराकडे मागतात आणि त्याच बरोबर आम्ही डिमांड करतात की जेन्ना लोकांचो विरोध खंयच्याय प्रोजेक्टाक जाता तेन्ना सरकारान लोक कितें सांगतात ते आयकून घेवपाची तयारी सरकारान दवरची आसता आणि त्या खातीर ह्या 3 प्रोजेक्टांचेर सरकारान पब्लीक हियरिंग घेवचे आणि गोंयचे जनता कितें सांगतात ते आयकोवचे ही आमची सरकाराकडे मागणी आणि ही मागणी करपाक आणि ह्या 3 प्रोजेक्ट जे लोकांचे विरोधान लागले जातात त्याका विरोध करपाक आमचो आवाज ह्या सरकाराकडे पावोवपाक आम्ही शेनवाराक 7 नोव्हेंबर 4 वरांचेर लोह्या मैदानाचेर एक पब्लीक मीटिंग आम्ही कॉल केल्ली आसा आणि ह्या पब्लीक मिटिंगेक आम्ही तुमचे मार्फत जे जे ऍक्टिव्हिस्ट जे एनजीओज तांका विरोध करतात तांकां सगळ्यांनी त्या पब्लीक मिटिंगेक आम्ही आमंत्रण दितात। कदाचित थोड्या काँग्रेस पार्टीचे बॅनर थंय आसत म्हणून कदाचित थंय येवन आमचे बरोबर बसपाक तांकां अडचण जावपाक शकता। ती अडचण त्यांची जावची न्ही म्हणून काँग्रेस पार्टीन जतनाय घेता आसतना गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो जो बॅनर आसा तो आम्ही त्या स्टेजीर लावची ना, कारण सगळे लोकांक थंय येवन आपली जी कितें व्यक्त करपाची ते मोकळीकाय एक माची एक स्टेज आम्ही सगळ्यांक दिवपाक सोदतात। From Basco to Molen that side there is a road. It's a beautiful area. दूधसागर वगैरे दूधसागरचे किती लोक भुरगे आणि आमचे सगळे लोक वयतात एक आनंद लुटतात निसर्गाचो सुंदरता पळोवन। So we are against this. At least we should not allow this blatant way of cutting of forest. Goa is famous for its greenery. Let us maintain it. This is a corporation. सगळ्या गोयकारांची जबाबदारी. There is ample land available elsewhere. It can be utilized for the IIT projects and other projects. There is no alternative for cultivation. ते घेऊन तुम्ही जर ते IIT आणि किती प्रोजेक्ट आणून
ते आमच्या सत्तरीन जाता दिस ऑब्जेक्शन केन्ना तेचं हॉर्टिकल्चर करून रायस कल्टिवेशन has become non-profitable. And Goa is very small, 1.6 million people. So we can easily get rice from other parts of the country, but we can develop horticulture, and also we have TKC's research, NIO is there, organizations are there. कितें करूं येता फॅलो लँड्स आमी जर दवरले फाल्यां आतां खूब फॅलो लँड्स आसात आमकां परवडना रायस कल्टिवेशन व्हडले व्हडले खाजर लायन पडलेले तुमी जर बॉल पळयशात पणजेच्या आसपास सुद्दां तुमकां दिसतलो ते आमी कन्वर्ट करचे न्हू थंय तेचो उपयोग कसो लोकांच्या बऱ्या खातीर करूं येता तेच्या खातीर आमी प्रयत्न although the lands are fallow, let us not convert them into cement concrete jungles like other parts. So Goa should be green, evergreen, and a hospitable place for people from all over the world to come and see. Thank you. काल सीएमान स्टेटमेंट केलें की थंयच जातलें म्हणून कुळेंत जातलें IIT तेजेर तुमचें कितें सांगतलो हांव कितें सांगता आतां लोकांच्या सेंटिमेंटच्या विरुद्ध वचो नाका तेन्ना ते कमी प्रमाणाचेर तितल्या प्रमाणाचेर जायनाशिल्लें पूण इवन तें पळोवन म्हणजे आमकां आतां आमी थोडे घरांनी गेले आनी थंय थंय लक्षांत येलें की तेन्ना तो बर्थ थंय आशिल्लो की अशें मेजाचेर असो हात मारलो जाल्यार सारकें काळें डस्ट लागतालो म्हणजे जयराम रमेशान थंयच्यानच मिनिस्टर ऑफ शिपींग एंड ट्रान्सपोर्टाक फोन मारलो आनी ताणें ताका सांगलें की हें जें कितें आसा हांगा तें बरोबर दिसना तेन्ना आपली रिक्वेस्ट आसा तुका की तूं ताबडतोब एक दीस यो गोंयांत पळय आनी हाजेर मातसो विचार कर अशें म्हणून ताणें त्या वेळाचेर सुद्दां सांगिल्लें म्हणजे आमची आवर पार्टी हॅड ऑलवेज टेकन इनिशिएटीव आयज जे गोंयकार जे हे धंदो करताले तांकां थंयसर सगळ्यांक काडलेलें आसा एमपीडीन आतां थंय कोण उरलेले ना थंयसर हांगा मॉनोपॉली दिल्या ती फक्त अडानी आनी जिंदालाक दिलेली आसा आनी हे जे स्टार्ट जाल्लेले आसा आयज जे आमी कोल्ड जो हँडलिंग जाता थंय 12 ते 15 मेट्रीक एन्युअली टन्स एन्युअली जाता पळय तो फक्त जिंदालांनी हे करता आनी हे स्टार्ट जाला 2012 आनी आयज पर्यंत तो जाल्लो आसा आनी जशें डबल ट्रॅकिंगाचें उलयता पळय डबल ट्रॅकिंगाचो बेसीक आयडिया आसा कित्याक आयज एमपीडी पोर्टान पळयलें जाल्यार ऑलरेडी भितरल्यान डबल ट्रॅकिंग जाल्लेलें आसा 4 लेन ट्रेनीची जाल्लेली आसा थंयसून जेन्ना भायर वयता थंयसून मागीर सिंगल ट्रॅक आसा फक्त हेंकां हो कोल आतां डबल करूंक जाय कित्याक ते इम्पोर्ट चड करपाक लागलेले आसा इम्पोर्ट केल्या उपरांत तो स्टॉक आसा पळय तो एमपीडीन भितर उरता तुमी थंयसर मुद्दाम वयले जाल्यार पळयलें जाल्यार एमपीडीन फूल कोलाचो स्टॉक आसता सो तो स्टॉक क्लियर करपाक लागून तांकां ही डबल ट्रॅकिंग जाय गरज आसा कित्याक जितलो बेगिना कोल थंयसून काडूं कित्याक तो स्टॉक जाल्लो आसता कित्याक सिंगल लेन असल्या कारणान तांकां तो एक म्हयनो 2 म्हयनो स्टॉक करचो पडटा कित्याक म्हयन्यासून थंयसर टोटल आतां कांय ना म्हणल्यार 10 ते 12 बोटी येता कोल घेवन थंयसर आनी हे सुद्दां हँडलिंग करता थंयसर ते सुद्दां बीजेपीचेच आमदार आनी बीजेपीचेच मिनिस्टर थंयसर हँडल करता मुर्मगांव गोवा पोर्टान थंयचो लोकल आमदार जो मिलिंद नायक आसा तेचो टोटल बिझनस आसा तो कोल्ड हँडलिंग स्टिवडोरींग तो करता लेबर हँडलिंग तो करता कोल्ड ट्रान्सपोर्टेशन तो करता थंयसर वेगनाचेर तात्पुरती घालपाचें काम तो करता लोडिंग अनलोडिंगाचे कॉन्ट्रॅक्ट तेजे कडेन आसा सो एवरीथींग इज हँडल बाय द बीजेपी तेजे लागून हे आयज पर्यंत थंयसर ओपोज करपाचें आयज पर्यंत मिलिंद नायकान थंयसर आवाज करूं ना इतलो मुर्मागांवान तो इफेक्ट जाता सगळ्यांत चड इफेक्ट जाता म्हणटा तो मुर्मा गोवा ते मुर्मागांवान इतलो इफेक्ट जावन सुद्दां तो आयज पर्यंत थंयसर ताका ओपोज म्हणटा तो स्थानीक आमदारान अजून पर्यंत केलो ना कोविडमुळे मागील जवळजवळ 8 महिने ठप्प झालेले राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम डिसेंबरमध्ये सुरू होण्याची अधिकृत शक्यता मंत्री गोविंद गावडेने सांगितल्याप्रमाणे राजीव गांधी कला मंदिरातल्या फुगडी स्पर्धा महिला नाट्य स्पर्धा आणि ऐतिहासिक नाट्य स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला 12वी राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धा ती स्पर्धा दिनांक 19 ते 24 डिसेंबर ह्या कालावधीत करपाचे ठरलेले आसात ह्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणून थोडेशे कोरोनाचो वेळ असल्या कारणान काळ असल्या कारणान मातश्यो ज्यो
नियम जे आसात ते थोडेशे आमी कडक दवरलेले आसात आणि प्रत्येक पावटी ज्यो स्पर्धा आमी घेताले त्या स्पर्धेन जो क्रॉस जो एखाद्या स्पर्धेचो प्रकार जो आसा तो म्हणून आसतलो आनी तेची सविस्तर माहिती आमचे वेगवेगळे सर तुमकां दितलेच. त्याच प्रमाणे प्राथमीक फेरेन पयले 3 पथक निवड न करता म्हणजे ताका क्रमांक न दिता, पयलो दुसरो आनी तिसरो क्रमांक न दिता. आमी फर्स्ट 3 आणि फर्स्ट 3 पयले दिसाच्या पयले दिसाक 3 आमी ग्रुप सिलेक्ट करतले. तांकां आमी बक्षिसां दिवपाना पूण लमसम तांकां आमी 5,000 होनोरियम जो आसा त्या संदर्भान दिवपाचो ठरलेलो आसात. जसे ग्रुप येतात त्या प्रमाणे काही करपाचे ठरलेले आसात. एकंदरीत आमी दिसाक 12 स्पर्धक ग्रुपाक आपयतले नॉर्मल दिसांनी, पूण काही आमकां गॅप घेवन आणि सविस्तर ह्या फुगड्यांची प्रत्येक ग्रुपाक एक वेगळो स्पेसिफीक टायम दितलो वतलो. हांगा ऑडिटोरियमान मॅक्झिमम 100 to 150 जे स्पेक्टेटर्स जे आसात, ऑडियन्स जे आसात तांकां एक पास सिस्टमाचेर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर अलावड आसतले. त्याच प्रमाणे जी फायनल जी जातली त्या फायनलाक सुद्दां असोच तरेचो आसतलो, तांकांय तसोच तो टायम दितलो. तेजी नियमावली जी आसा ती आमचे सविस्तर माहिती तुमकां दितलेच. दुसरी स्पर्धा जी आसा जी रेग्युलर आमी घेतात ती म्हणल्यारूच परत 12वी राज्यस्तरीय आमची महिला संगीत नाटक स्पर्धा ही जी जातली ती 5 जानेवारी 2021 ते 19 जानेवारी 2021 ह्या दरम्यान ही स्पर्धा दवरपाचे आमी ठरलेले आसात. ह्या स्पर्धेक 4 नोव्हेंबर 2020 पासून जे आमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म्स जे आसात जे खंयच्याय संस्थेक भाग घेवपाक जाय तांणी ह्या कार्यालयाक आमच्या कार्यालयाक संपर्क साधून रितसर तांच्यांनी प्रवेश अर्ज भरचो. त्याच प्रमाणे ह्या स्पर्धेक पयले बक्षीस जें आसा तें 40,000 रुपयाचें आसा, दुसरें बक्षीस जें आसा तें 35,000 रुपयाचें आसा, तिसरें बक्षीस जें आसा तें 30,000 रुपयाचें आसा आनी उत्तेजनार्थ जें बक्षीस जें आसा तें 20,000 रुपयाचें, 15 रुपयाचें आनी 10,000 रुपयाचें आसा. त्याच प्रमाणे बाकीचे जे आमी फाटले फावटी जांकां तो ट्रान्सपोर्ट अलावन्स दिल्लो तो त्या फोंडा तालुक्यान जितले जवळचे ज्यो स्पर्धा आसल्यो जाल्यार त्या म्हणल्यार अमूक आमी ऑनोरियम ठरलेलो आसा तो म्हळ्यार जवळ जवळ 8,000 रुपये आणि त्याचे भायर जर कितें जर 25 किलोमिटराच्या भायर जर असले जाल्यार तांकां एक 2,000 रुपये आमी एक्स्ट्रा दिवपाचे ठरलेले आसात. त्याच प्रमाणे तिसरी आमची स्पर्धा जी आसा ती म्हणून एक अनोखी अशी स्पर्धा म्हाका दिसता गोंयांत पयलेच फावटी ही स्पर्धा आमी घेतात ती म्हणल्यारूच ऐतिहासीक नाटकांची स्पर्धा आणि ही स्पर्धा 20 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2021 ह्या दरम्यान जातली. हातून एक आमी विशेषता ठरयल्ले आसात स्पर्धा म्हणटरी किंवा कला अकादमीची आमची अ गट नाट्य स्पर्धा आसूं ब नाट्यकार स्पर्धा आसूं खुबशीं नाटकां रिपीट जाता पूण ह्या स्पर्धेक खंयचेच नाटक रिपीट जावपाना अशे तरेची आमी एक मुख्य अट घातिल्ली आसात आनी ह्या अटीन भितर जो पयलो जो प्रवेश एप्लिकेशन घेवन येतलो प्रवेश पत्रिका आमकां बरोवन दितलो ताका आमी पयले प्रिफरन्स दितले आनी सपोज येदा कदाचित आमचे कडेन लिस्ट आसतलें की ऑलमोस्ट जवळ जवळ 74 नाटकां कोणाक जर जाय जाल्यार ते संदर्भान आमी आयडेंटिफाय केल्ले आसात. तेजी जी संहिता जी आसात तिवूय आमी तांकां उपलब्ध करून दितलो. तांच्यांनी झेरॉक्स मारून घेवपाचें. हॉलाची कॅपेसिटी ऑलमोस्ट आमगेले 900 सुमार आसा बट आमी 150 ऑडियन्स जे आसा नॉर्मली फुगडी स्पर्धा खातीर भरपूर क्रावड जाता. नाट्य स्पर्धे खातीर महिलांचे नाट्य स्पर्धे खातीर आमकां व्हडलो कांय विशय ना कारण थंय 200 ते 250 ना नाटकां खातीर आमी मॅक्झिमम 250 to 300 दवरले. फुगडीक मातशें कशें आसा रेस्ट्रिक्टेड जालां कारण फुगडी सामकी क्लोज आसा पयलो आसा नाटक इन द मंथ ऑफ जानेवारी फेब्रुवारी आमचे आसा त्या प्रमाणे नंबर फिक्स करताले पण मॅक्झिमम 300 एज पर आजचे. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरुवात झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात अटीतटीची लढाई सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरुवात झाली. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात अटीतटीची लढाई सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं. प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरुवात झाली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. आतापर्यंत बायडन यांना 50% तर ट्रम्प यांना 48.4% मतं मिळाली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली. त्यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅट्सवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात गेले तर आमची सुद्धा वकिलांची फौज तयार आहे, असं बायडेन यांच्या कॅम्पेन टीमने म्हटलं आहे. शेवटची अपडेट हाती आली त्यावेळी बायडेन यांना 238 तर ट्रम्प यांना 213 इलेक्टोरल मतं मिळाली होती. 538 पैकी 270 मतं मिळवणारा उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होईल. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबईत अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबईत अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. व्यवसायानं आर्किटेक्ट असलेल्या अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग इथल्या घरी आत्महत्या केली होती. त्याच दिवशी त्यांच्या आईचाही मृतदेह घरात सापडला होता. त्यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. गोस्वामी यांनी आपले पैसे थकवले आणि त्यांनी धमकावलं असा आरोप नाईक यांनी चिठ्ठीत केला होता. अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनीही असाच आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर रिपब्लिकनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्तीनं घुसून अर्णब यांना धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्र नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा रिपब्लिकनं केला आहे. भाजपचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर नेत्यांनी गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत हा व्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेवरचा हल्ला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान याविषयी महाराष्ट्र सरकारनं सूडबुद्धीनं कारवाई केली नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कैसे आज अर्णब गोस्वामी के घर पे पुलिस की रेड पड़ती है, उन्हें उठाया जाता है, अरेस्ट कर लिया जाता है, बदले की भावनाओं से कर रहे हैं. महाराष्ट्र की सरकार कभी बदले की भावना से कार्रवाई नहीं करती. आप ये शब्द का इस्तेमाल मत करें. मुंबई की पुलिस हो या महाराष्ट्र की पुलिस, यहाँ कानून का राज है. महाराष्ट्र में यहाँ किसी प्रकार की अराजकता नहीं है. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, महाराष्ट्र के गृहमंत्री अनिल देशमुख जी, महाराष्ट्र राज्य पुलिस के महासंचालक डीजी पुलिस हो या मुंबई के पुलिस कमिश्नर हो, पुलिस प्रोफेशनल है. उनके पास अगर कोई जांच में कोई एविडेंस हाथ में लगा होगा किसी केस में, तो पुलिस किसी के ऊपर भी कार्रवाई कर सकती है. हम कभी इस राज्य में जब से ठाकरे सरकार का गठन हुआ है, बदले की भावना से कभी हमने किसी के ऊपर कार्रवाई नहीं की. प्रकाश जावड़ेकर कह रहे हैं कि आपने देखा होगा कि ये जो जिस चैनल का नाम आप ले रहे हो, उस चैनल ने हमारे सब के खिलाफ जिस प्रकार का एक बदनामी का कैंपेन चलाया था, झूठे इल्ज़ाम लगाए थे, तो हमने तो ये कहा कि अगर ये झूठा इल्ज़ाम कोई लगाता है तो उसकी भी जांच होनी चाहिए. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. रेशन कार्डवर स्वस्त दरात 3 किलो कांदे देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं असलं तरी गुरुवारपासून केवळ 1 किलो कांदे दिले जातील. कांद्याची उपलब्धता लक्षात घेऊन 15 नोव्हेंबर नंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे लोकांचा तूर्त भ्रमनिरास झालाय. कांदा बराच महाग झालाय. चांगल्या दर्जाच्या कांद्यासाठी किलो मागे 80 रुपये मोजावे लागत आहेत. अशा स्थितीत रेशन कार्ड धारकांना 3 किलो कांदे देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलं होतं.
मात्र सध्या तरी या आश्वासनाची पूर्तता करणं शक्य नसल्याचं दिसतंय. राज्यात 50 मेट्रिक टन कांदा दाखल झालाय. त्यामुळं 15 नोव्हेंबरपर्यंत रेशन कार्डवर प्रत्येकी 1 किलो कांदे दिले जातील. 34.5 रुपये प्रति किलो या दरानं कांद्याची विक्री होईल. नाशिकमधून मागवलेल्या 1045 मेट्रिक टन कांद्यापैकी 50 मेट्रिक टन कांदा राज्यात पोहोचलाय. गुरुवारपासून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत कांद्याचं वाटप केलं जाईल. कांदा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकाला सुरुवातीला 1 किलो कांदे दिले जातील. या पार्श्वभूमीवर रेशन दुकान मालकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्राहकांना कांदा निवडीचं स्वातंत्र्य द्यायचं की आम्ही देऊ तोच कांदा ग्राहकांनी घ्यायचा? कांदा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध कशी करायची? कांदे कुजले तर त्याचं काय करायचं? ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. मगो पक्ष पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात पक्ष बांधणी आणि पक्षवाढीचे काम सुरू करणार असल्याचे आमदार सुदीन ढवळीकरांनी सांगितले. ढवळीकरांनी कोळसा, सनबर्न आणि नरकासूर स्पर्धाबाबत सरकारवर प्रखर टीका केली आहे. रवींनी STP प्रकल्पाची चौकशीची मागणी अवश्य करावी, पण त्याचबरोबर PS शिक्षण संस्थेचीही चौकशी करावी अशी मागणी ढवळीकरांनी केली आहे. आज प्रामुख्यान हांव जो तुमच्या मुखार आयला तो मगो पक्ष आणि संघटना, मगो पक्ष आणि संघटना आणि मुखार आमी कशे वतले हाजे विशीं उलोवपाक. परत एकदां हो मगो पक्ष बांदपा खातीर आमी येता त्या पाडव्याक सुरवात करता आणि आमी अशें ठरयलां की जाता तितलो युवा वर्गाक ह्या फावटी आमच्या पक्षांत सांबाळून घेवपाचें. मतदारसंघात कॅन्डिडेटाची निवड करता आसतना आमची एक कमिटी आमी काडिल्ली आसा. जी कमिटीचे अध्यक्ष आसा बाब दीपक ढवळीकर आणि ताच्या अंडर आमी सबंद मतदारसंघांनी युवा कार्यकर्त्यांक जागृताय दितले आणि ह्या युवा कार्यकर्त्यांक जागृताय दिता आसतना मगो पक्षान 17 वर्सां केल्लें काम, त्यानंतर आयिल्ले काँग्रेस पक्षान 20 वर्सां काय 18 वर्सां कितें केलें काम आणि त्यानंतर लोकांनी पळयलें भारतीय जनता पक्षाचें काम. हें काम जर पळयत जाल्यार नक्कीच युवा वर्ग हो आज शिक्षीत आसा. पयलीं आमच्या वेळार युवा वर्ग अशिक्षीत, कमी शिक्षीत आशिल्लो. हांव अशिक्षीत म्हणना, कमी शिक्षीत आशिल्लो. पूण आजचो युवा वर्ग जो आसा तो शिक्षीत आसा आणि त्या खातीर तांकां हें लक्षांत घेवपाक वेळ वचचो ना की सनबर्न आणि नरकासूर हांकां कोणी जर इम्पॉर्टंट दिसता आसत जाल्यार फुडली 2022ची निवडणूक ही तुमच्या आमच्या हातांत आसा. अशा लोकांक घरा धाडपाची आवश्यकता आसा. सनबर्नाक आनी नरकासुराक जो इम्पॉर्टंट दिता त्या लोकांक घरा धाडपाची आवश्यकता. कोळशाक जो इम्पॉर्टन्स दिता ताका घरा धाडपाची आवश्यकता आसा. हांव स्पश्ट म्हणटा. आनी कोळशाक इम्पॉर्टन्स कोणी दिलां? भारतीय जनता पक्षान आनी काँग्रेसीन दिलां. आज काँग्रेस थंय नाचूं कितें हांव आरोप करता तांचेर. कारण 2011 UPA गव्हर्मेंट आशिल्लें सेंट्रलाक, तांणी हो प्रोजेक्ट एप्रूव केला 2011. भारतीय जनता NDA गव्हर्मेंट 2014 आयला आनी आज इम्प्लिमेंटेशन हें गव्हर्मेंट करता. म्हणजे हांची तितलीच चका. तशीच म्हादयचें काम चालू करपाक पयलें पत्र 2007 काँग्रेस गव्हर्मेंटान दिलें, वीच वी ऑब्जेक्टेड मगो पक्षा. पूण आमकां हेंच रोलूच चड नाशिल्लो. आनी त्या नंतर आतां भारतीय जनता पक्षान तांकां हातभार लायलो. ते सांगू सुप्रीम कोर्ट आसा. तिनूय कडेन जर भारतीय जनता पक्षाची गव्हर्मेंट आसा, कर्नाटका भारतीय जनता पक्ष आसा, NDA म्हणून दिल्ली गव्हर्मेंट आसा आनी गोंयांत गव्हर्मेंट आसा, जाल्यार हें कित्याक सुटना प्रश्न? हो प्रश्न बसून सुटोवपा जाता. पूण तें करपाचें ना. सगळें सुप्रीम कोर्टाचेर. कारण तातूंत भितरल्यान उदक मुरता. नरकासूर स्पर्धेन बरें कांय उत्पन्न जावचें ना. हातूंत नकारात्मक गोश्टीच घडत वतल्यो आनी त्यो कंट्रोल करपाक ह्या सरकाराक जर कळना आसत जाल्यार हें सरकार कित्याक जाय? हाजेर ताणें विचार करपाची आवश्यकता आसा. आनी अश्यो स्पर्धा मगो पक्षाच्या कारकिर्दीत केन्नाच जावना. काँग्रेस आयलो आनी ह्यो असल्यो गोश्टी घडपाक लागले. हे नरकासूर तयार जाले. नाजाल्यार पयलीं मगो पक्षाच्या कारकिर्दीत हे नरकासूर नाशिल्लेच. कोण तरी घरा कडेन नरकासुराचो वध करतालो. पूण काँग्रेसीन खरें नरकासूर तयार केले. हांव आरोप करता
काँग्रेसीन खरो नरकासूर तयार केले आनी त्या खातीर हे नरकासूर चड जाले आनी तातूंतल्यान हे सगळे गोंयचे वायट जायत आसा. आतां हे नरकासूर कोण हे काँग्रेसीन सोदपाची गरज आसा, भारतीय जनता पक्षान सोदपाची गरज आसा. भारतीय जनता पक्षूय आपूण म्हणटा वेगळो पक्ष आनी करता सगळीं नाटकां काँग्रेसीची, तीच प्रॉम्प्ट करून घेता आनी भितरल्यान नाटकां करता. म्हणजे ह्यो सगळ्यो गोश्टीचो सारासार विचार केल्या नंतर म्हाका दिसता गोंयकारांक पर्याय ना. गोंयकाराचो ह्या मातयेंतलो पक्ष हो मोगो पक्ष आसा, ताणें सगळे गोंयच्या लोकांक हातभार लायला, हातान हात घालून दिला. न्हय, खंयचोय गोंयचो जर प्रोजेक्ट काडत जाल्यार सुदीन ढवळीकार आसतलो, त्या नंतर मोठे प्रोजेक्ट खंयचे ना. आनी तो जे कितें पळय 595 कोटी रुपया मोडले म्हणटा पळय, तर त्या प्रोजेक्टान ताची सगळी ती अर्धवट म्हायती कितें. पयलीं म्हणजे म्युनिसिपालिटीन जी NOC आमकां दिल्ली ती म्युनिसिपालिटीनूच विथड्रॉ केली. हो एक कुर्टी पंचायतीन जी प्लांटा NOC दिल्ली ती कुर्टी पंचायतीनूच एका वर्सान विथड्रॉ केली. हे कित्याक ताचेर ताणें अर्ची विचार कर, कारण हे दोनूय ताजे हातूंतले. NGT कडच्यान आमचे प्लांट, पूण ताणें जी पळय एक्वायर करुना नासतना प्लांट केल्या हें रॉंग ताजें. ताणें येवचें, सगळे मालकी हक्क सिवरेज डिपार्टमेंटा कडेन आहा. NGTन हे प्रोजेक्ट पास केल्या, हायकोर्टान तांकां NOC दिल्या. तरी आसतना कोणाकूय जर इन्क्वायरी करपाक जाय जाल्यार ते सगळे बाबा म्युनिसिपालिटीन कित्याक, ताच्या फाटल्यान कोण आशिल्लो तोय काडपाक जाय. म्युनिसिपालिटीच्या फाटल्यान कोण कोण NGT कंप्लेनी केल्यो ताच्या फाटल्यान कोण आशिल्लो तेंय काडपाक जाय. त्या नंतर हायकोर्टांत केसी घातल्यो ताच्या फाटल्यान कोण पॉलिटिशियन आशिल्लो हेंय काडपाक जाय. इन्क्वायरी करतलो जाल्यार फक्त ते कितले पयशे, आनी पयशे 594 काडूना. आनीकूय इन्क्वायरी खूब करपा जाता. PS कॉलेजीची गव्हर्मेंटाची जमीन आनी ते जे टुरिजम डिपार्टमेंटाचें मोठें मार्केट कॉम्प्लेक्स आसा तो कसो दिलो ताका, ताची इन्क्वायरी जावपा जाय. ती मोठी हें आसा. हें ते जवळ जवळ म्हाका दिसता तो 80-90 लाखांचो 80-90 कोटीचो व्हॅल्यू आसा ताका आज. PS कॉलेजीचे ते कशें दिलें आनी थंय ताणें आपलें नांव कशें दिलें हाची इन्क्वायरी करपा जाय. फक्त एकूच इन्क्वायरी करून उपयोग ना. हांवें 100 फावटी म्हटलें, पूण ताका इम्पॉर्टन्स दिना की हांव आमदार जावचे पयलीं म्हजी बॅलन्स शीट पळया आनी अशें जे कोण कितें उलयता पळय ते आमदार जावचे पयलीं तांची बॅलन्स शीट पळया आनी कोण कितें करता हें ताजे वयल्यान तुमकां कळटलें. हांव सांगा बिगेस्ट ती जमीन सगळी सरकाराची, एक जमीन कमलदादीची, ती कशी मेळ्ळी ताची इन्क्वायरी करपाक जाय. ती एकूच इन्क्वायरी अशें खूब आसा फोंड्या, एकूच इन्क्वायरी करून उपयोग ना. खूब इन्क्वायरी करपाक जाय. गोंयभर आसा, फोंड्यातूच कित्याक गोंयभर सिवरेज इज डुईंग ऑल ओवर गोवा. गोंयभर तो फोंड्याच कित्याक मागता तो, ताणें सगळें तो हरशीं लिडर मोठो, ताणें सगळे कडेन मागपाक जाय. आनी हांव अपोज ना ताका, ताणें करचें. हांवें फाटल्याय फावटी म्हटलां की सगळ्यांची इन्क्वायरी करची, त्या शिवाय जे आमदार जावचे पयलीं आसा पळय तांच्यो बॅलन्स शीट करच्यो, तेन्ना तुजी इन्कम कितें आशिल्ली ती पळोवची. आनी आतां आमदार जाले नंतर त्या मनशाची इन्कम, म्हजी हांव आमदार पयलीं आसतना कितें इन्कम आशिल्ली आनी आतां आमदार जाले नंतर कितें आसा म्हजे कडेन आसा तें पळोवचें. म्हणजे कळटलें कोण करप्ट आनी कोण ना तें. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.